हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द लेक्चर, वेलकम बॅक टू द सेशन. तर बघा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की झालं पॉसिबल तर आपण बेसिक अप्लाइड सायन्सचे पण काही टॉपिक्स घेऊ. आणि मी असं बोलल्यामुळं मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आले, त्यांनी म्हणजे तिथं रिक्वेस्ट केली की सर अप्लाइड सायन्सचे काय कुठले तरी म्हणजे जे पण टॉपिक घ्यायचे ते घ्या सर, कारण आम्हाला अप्लाइड सायन्समध्ये भरपूरच अडचण आहे. जसं तुमचा मागच्या बेसिक सायन्सच्या एक्झामचा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर भरपूर विद्यार्थ्यांना भरपूर तिथं म्हणजे अप्लाइड सायन्स सब्जेक्टची भीती वाटत आहे. पण भीती वाटण्यासारखा सब्जेक्ट अजिबात नाही. लक्षात घ्या, तुम्ही ज्या पद्धतीनं स्टडी करताय त्या पद्धतीनं स्टडी न करता या सेशनमध्ये मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगणार आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही स्टडी केलं तर पासिंग करणं काहीच अवघड नाही. तुम्ही स्कोरिंग देखील करू शकता. तुम्ही इन जनरल काय करता, MCQ वाचत बसताय. लक्षात घ्या, तर MCQ वाचण्यापेक्षा फक्त MCQ वाचण्यापेक्षा जर तुम्ही इन डेप्थ प्रत्येक टॉपिकला जर इन डेप्थ कन्सेप्च्युअल जर तुम्ही स्टडी केला तर कुठलाही कसाही MCQ आला तर तुम्हाला तो सॉल्व करता येणार आहे. लक्षात घ्या. तर ठीक आहे, आपण वेळ न घालवता लगेच आपण या सेशनला सुरुवात करूया. बघा, आपण सुरुवात करूया अप्लाइड सायन्समधील जो आपला फर्स्ट युनिट आहे फिजिक्समधला. तुम्हाला माहिती आहे अप्लाइड सायन्समध्ये फिजिक्सचे 3 युनिट्स आहेत, पहिले 3 युनिट, आणि केमिस्ट्रीचे राहिलेले 3 युनिट आहेत, म्हणजे 4th, 5th आणि 6th. तर असे तुम्हाला टोटल 6 चॅप्टर आहेत. या 6 चॅप्टरपैकी जो पहिला चॅप्टर आहे तुमचा फर्स्ट चॅप्टर जो आहे फिजिक्सचा, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड कायनेमॅटिक्स, हा टॉपिक आपण घेऊन आलो आहोत मित्रांनो. तर लक्षात घ्या, हा टॉपिक आपण स्टडी करत असताना आपण प्रत्येक सब टॉपिक या चॅप्टरमधला प्रत्येक सब टॉपिक, प्रत्येक कन्सेप्ट आपण इन डेप्थ आपण डिस्कस करणार आहोत, आपण स्टडी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठलाही कसाही MCQ आला तर तो सॉल्व करता येणार आहे. ठीक आहे. 11 मार्क्सचं वेटेज आहे. लक्षात घ्या, 11 मार्क्सचे क्वेश्चन या टॉपिकवरचे विचारले जाणार आहेत. तर चला आपण बघूया आता या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. 11 मार्क्ससाठी तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे. तर लक्षात घ्या, 11 मार्क्ससाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं तुम्हाला जे पण तिथं डिफॉर्मिंग फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स काय असतो हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी आणि रिजिडिटी या ज्या प्रॉपर्टीज आहेत एखाद्या पर्टिक्युलर मटेरियलच्या, या प्रॉपर्टीजबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे 1.1 मध्ये आपल्याला हा बेसिक पार्ट स्टडी करायचा आहे, डिफॉर्मिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स. पण याच्या अगोदर मी तुम्हाला डिफॉर्मेशन म्हणजे काय हे सांगणार आहे, कारण डिफॉर्मेशन काय हे जर समजलं तर डिफॉर्मिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स हे लक्षात येणार आहे. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेनबद्दल स्टडी करायचं आहे. स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स, दीज आर ऑल्सो द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. या देखील मॅटरच्या प्रॉपर्टीज आहेत. तुम्हाला भरपूर असे मॅटर पाहायला भेटतील, भरपूर असे मटेरियल असतील ज्याच्यामध्ये स्ट्रेसेस, स्ट्रेन्स वगैरे या प्रॉपर्टीज तिथं इंड्यूस होतात. हे सर्व तिथं गोष्टी इंड्यूस होतात. त्याच्यानंतर इलास्टिक लिमिट काय असतं, हुक्स लॉ काय असतो, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विदिन द इलास्टिक लिमिट, दिस इज कॉल्ड हुक्स लॉ. देन अगेन टाइप्स ऑफ मॉड्युली ऑफ इलास्टिसिटी, त्यामध्ये यंग्स मॉड्युलस असेल, बल्क मॉड्युलस असेल, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असेल, अशा भरपूर गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या. त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे, पॉयझन्स रेशो आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग इलास्टिसिटी आहे. म्हणजे इन जनरल तुम्हाला 1.1, 1.2 आणि 1.3 यामध्ये बेसिक तुम्हाला तिथं ज्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या मॅटरच्या प्रॉपर्टीज आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये स्ट्रेस असेल, स्ट्रेन असेल, इलास्टिक लिमिट असेल, बरोबर, हे यंग्स मॉड्युलस आहेत. दीज ऑल आर द प्रॉपर्टीज. डिफॉर्मेशन ही देखील एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे, मॅटरची एक प्रॉपर्टी आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला थोडासा कायनेमॅटिक्सचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बद्दल स्टडी करायचं आहे, त्याचे ॲप्लिकेशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन तुम्ही ऑलरेडी स्टडी केले आहेत. यू नो व्हेरी वेल अबाउट द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. देर आर 3 लॉज. न्यूटनने 3 लॉ सांगितलेले आहेत मोशनचे. फर्स्ट लॉ विच इज कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया, एव्हरी बॉडी कंटिन्यूअस टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट अंटिल अँड अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन some external force, that is Newton's first law. Second law पण आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमचा, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि थर्ड लॉ तर तुम्हाला माहिती आहे ॲक्शन रिॲक्शनचा लॉ. तर हेच तिथं शिकायचं यार आपल्याला. इथं ॲप्लिकेशन पण त्याचे आहेत. त्याच्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतो, अँग्युलर व्हेलॉसिटी काय असतो, अँग्युलर ॲक्सेलरेशन, 3 इक्वेशन ऑफ अँग्युलर मोशन. तुम्ही लिनियर मोशनचे इक्वेशन शिकले की नाही, तुम्ही S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, V इज इक्वल टू वगैरे 3 इक्वेशन जे शिकले तेच 3 इक्वेशन आपल्याला फक्त तिथं अँग्युलर मोशनसाठी शिकायचे आहेत. तुम्ही लिनियर इक्वेशनसाठी स्टडी केले असतील अर्लियर क्लासेसमध्ये. त्यानंतर प्रोजेक्टाईल मोशन काय असतं, ट्रॅजेक्टरी काय असतं, रेंज वगैरे. त्याच्यानंतर वर्क, पॉवर, एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, एनर्जी प्रिन्सिपल, एनर्जी कन्झर्वेशनचा, नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड.
खूप सिंपल, खूपच सिंपल असा हा टॉपिक आहे, खूपच सिंपल. आता लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास करत असताना फक्त MCQ वाचू नका, MCQला रट्टा मारू नका. लक्षात घ्या, इथं तुम्ही आता हे जेवढे पण कीवर्ड आहेत ना, हे जेवढे पण, ही स्टँडर्ड सिलेबसची कॉपी आहे. तुमचं तुमचं जे टेक नॉलेजचं टेक मॅथ्सचं बुक म्हणजे हे खूप स्टँडर्ड तिथं नाही आहे, ते याच्या अकॉर्डिंगच त्यांनी बनवलेलं आहे. पण जी डेप्थ त्या बुकला आहे, त्या बुकच्या भरोश्यावर तुम्ही चांगला स्कोर नाही करू शकत. हा तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स असेल बेसिक सायन्समधला. कारण मला भरपूर विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस पण तिथं सांगितलं की सायन्सचा पेपर खूप टफ गेला म्हणे सर. मॅथमध्ये आउट ऑफ मार्क घेतलेल्या मुलांना सायन्सचा पेपर खूप टफ गेला. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही सायन्सचा अभ्यास कसा करणं गरजेचं आहे. हा वेव्हज अँड ऑसिलेशन पण सेकंड चॅप्टर आहे, हा पण खूप सिंपल आहे. साऊंड वेव्ह, ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, हे त्याचे टर्मिनॉलॉजीज आहेत, हे पण आपण बघू. पण आजच्या सेशनमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि कायनॅमॅटिक्सला आपण डिस्कस करूया. तर लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास करत असताना यातला प्रत्येक जो कीवर्ड आहे, हा प्रत्येक कीवर्ड तुम्ही सर्च करा तुमच्याकडे जर टेक्स्टबुक वगैरे नसेल तर. आणि प्रत्येक कीवर्डबद्दल चांगल्या पद्धतीनं इन डेप्थ तुम्ही तिथं स्टडी करायचा आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की डिफॉर्मिंग फोर्स, तर डिफॉर्मिंग फोर्स नेमका काय असतो, कसा असतो, काय आहे त्याच्यामध्ये, ते सगळं समजून घ्यायचं. पण त्याच्या अगोदर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड कायनॅमॅटिक्स असं आपल्या चॅप्टरचं नाव आहे. म्हणून तुम्हाला प्रॉपर्टीज म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय. तर चला लगेच आपण चालू करूया एकदम बढिया पद्धतीनं, एकदम धमाकेदार पद्धतीनं. ईच अँड एव्हरी कन्सेप्ट वी विल स्टडी, वी विल डिस्कस इन दिस सेशन. आफ्टर दिस सेशन युअर कॉन्फिडन्स लेवल विल 100% बूस्ट. तुमचे 100% कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होणार आहे. एक वेगळ्याच प्रकारचं तुम्हाला तिथं हा चॅप्टर स्टडी केल्यानंतर फील येणार आहे की किती बढिया इथं हा टॉपिक आहे, किती एकदम जबरदस्त कन्सेप्ट्स आहेत. फक्त तुम्ही या पद्धतीनं स्टडी करणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीनं मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगणार आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत सर्व डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवायचे आहेत आणि हे सेशन पूर्ण बघायचं आहे एकदम डिटेलमध्ये, एकदम इन डेप्थ. कुठलाही कसाही MCQ आला तर त्या MCQला सॉल्व्ह करण्याची ॲबिलिटी तुमच्यामध्ये डेव्हलप होईल, अशा पद्धतीचं इम्पॅक्टफुल सेशन आपण घेऊन आलो आहोत खास करून तुमच्या सर्वांसाठी. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं चॅप्टरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड कायनॅमॅटिक्स. आता लक्षात घ्या, जसं चॅप्टरचं नाव आहे त्याच्या अकॉर्डिंग प्रॉपर्टीज म्हणजे काय बरं. तुम्हाला स्वतःला पण काही प्रॉपर्टी असतात की नाही, स्वतःचे गुणधर्म आहेत की नाही. प्रॉपर्टी मीन्स any characteristics either that physical characteristics or chemical there are lots of characteristics. खूप सारे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. जसं आता मी असेल तर मला खूप सारे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. माझी पर्टिक्युलर हाईट आहे, काहीतरी पर्टिक्युलर वेट आहे, बरोबर. किंवा माझा जो ब्लड आहे, आता ब्लडमध्ये पण माझं म्हणजे कोणता ब्लड ग्रुप आहे, HB हिमोग्लोबिन किती आहे, कोणते कंटेंट आहेत, म्हणजे हे सगळे झाले माझे कॅरेक्टरिस्टिक्स पर्टिक्युलर. तसंच कुठलाही मॅटर असेल तर त्या मॅटरला जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना, हे आपल्याला तिथं स्टडी करायचं आहे. पण जर तुम्हाला मॅटरची कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायची असेल तर मॅटर म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. मॅटर म्हणजे तुम्ही करता ते मॅटर नाही. लक्षात घ्या, मॅटर मीन्स एनीथिंग, एनी ऑब्जेक्ट, एनीथिंग इन द युनिवर्स विच हॅज मास अँड विच ऑक्युपाईज स्पेस. कुठलीही अशी वस्तू वेदर इट इज बायोटिक और अबायोटिक, म्हणजे जैविक असू द्या किंवा अजैविक असू द्या, म्हणजे ती सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या, त्याला मास असला पाहिजे आणि त्याने काहीतरी स्पेस ऑक्युपाय केला पाहिजे, म्हणजे व्हॉल्यूम असलं पाहिजे. ज्या वस्तूला मास आहे, जी वस्तू स्पेस ऑक्युपाय करते, अशा प्रत्येक वस्तूला तिथं मॅटर म्हणायचं, त्याला मॅटर म्हणायचं. लक्षात घ्या. मग तुम्हाला जर असा MCQ आला, द ऑब्जेक्ट विच हॅज मास अँड विच ऑक्युपाय स्पेस इज कॉल्ड डॅश डॅश डॅश, आणि 4 ऑप्शन येतील तिथं काहीतरी, matter, atom, or another some names are given to you. So in that condition you have to understand, we have discussed about the matter, and matter means what? It is nothing but the object which has mass, or the substance which has mass and it occupies space, which is called matter. हे क्लिअर झालं पाहिजे तुम्हाला. लक्षात घ्या. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की हा मोबाईल आहे, दिस मोबाईल इज अ मॅटर, दिस वॉच इन माय हँड इज अ मॅटर, दिस पेन इज अ मॅटर, दिस बोर्ड इज अ मॅटर, these all the things which are in our surrounding are called the matter, because those all things have the mass, they occupy the space, those are called matter. It doesn't necessary, म्हणजे हे गरजेचं नाही मित्रांनो. लक्षात घ्या की मास कमी आहे का जास्त आहे, का त्याचा आकारमान मोठा आहे, व्हॉल्यूम कमी आहे का व्हॉल्यूम जास्त आहे, थोडंफार प्रमाणात का होईना ते व्हॉल्यूम तिथं ऑक्युपाय करत असेल, त्याचं मिनिमम मॅक्सिमम किती मास असू द्या, मास आणि स्पेस ऑक्युपाय करत असेल, मास असेल, व्हॉल्यूम असेल, तर अशा सबस्टन्सला मॅटर म्हणायचं. आणि या मॅटरच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. प्रॉपर्टीज म्हणजे असे गुणधर्म,
असे कॅरेक्टरिस्टिक जे आपण ऑब्झर्व करू शकतो, जे आपण मेजर करू शकतो. बऱ्याच वेळा काही प्रॉपर्टीज अशा आहेत की आपण डिस्कस करू की ज्याला आपण ऑब्झर्व करू शकतो, बघू शकतो. काही प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्याला आपण बघू शकत नाही, पण म्हणजे ज्याला आपण मेजर करू शकतो. मेजरेबल, ऑब्झर्वेबल, दिस ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सबस्टन्स दॅट इज कॉल्ड प्रॉपर्टीज. That is called properties. Or whenever the matter has some particular characteristics, some physical characteristics, some chemical characteristics, or some other fundamental characteristics, then it is nothing but the properties of matter. त्याला आपण properties of matter असं म्हणतो मित्रांनो, लक्षात घ्या. आता यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला तिथं डिफॉर्मेशन काय असतं हे तिथं स्टडी करायचं आहे. डिफॉर्मेशन, कारण तुम्हाला तिथं डिफॉर्मेशन बघा ना यार, आपला जो चॅप्टर आहे चॅप्टरच्या अकॉर्डिंग जाऊ आपण. प्रॉपर्टी तर भरपूर साऱ्या असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे ही बॉटल आहे. आता ही बॉटल एक पर्टिक्युलर मटेरियलची आहे. मी तुम्हाला म्हटलं याच्या प्रॉपर्टीज सांगा, तर तुम्ही भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज याच्या सांगू शकता. कुठल्या प्रॉपर्टीज तुम्ही सांगू शकता बरं? या बॉटलला काहीतरी मास आहे, बरोबर, मास आहे, किंवा वेट म्हणा. वेट आणि मास मधला डिफरन्स माहिती ना सर्वांना. वेट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याचे युनिट देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, या बॉटलला मास आहे, त्याच्यानंतर या बॉटलला काहीतरी पर्टिक्युलर याचं टेम्परेचर पण असणार आहे. या मटेरियलला काहीतरी पर्टिक्युलर टेम्परेचर आहे. नंतर या बॉटलला काहीतरी पर्टिक्युलर व्हॉल्यूम देखील आहे. मास आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे, बरोबर. याला काहीतरी डेन्सिटी पण असणार आहे. भरपूर खूप साऱ्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहोत. पण मेजरली these fundamental things you have already studied in earlier classes, and in this subject, in our syllabus point of view, we have to study the stresses and strain, deformation, elasticity, plasticity, rigidity, stress, strain. These are the properties of matter, and which these properties we are going to study these properties in this chapter. या चॅप्टरमध्ये या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहेत मित्रांनो. कारण या प्रॉपर्टीज तर तुम्ही एकदम अर्लियर क्लासेसमध्ये शिकलेला आहात. हे मास असतं, व्हॉल्यूम असतं, वगैरे वगैरे. या सर्व प्रॉपर्टीज तुम्ही अर्लियर क्लासेसमध्ये ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. लक्षात घ्या, या सर्व प्रॉपर्टीज तुम्ही अर्लियर क्लासेसमध्ये स्टडी केलेल्या आहेत. तर आपल्याला ज्या प्रॉपर्टीज स्टडी करायच्या आहेत, या सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला मी इथं सांगितलं की तुम्हाला या सर्व प्रॉपर्टीज कुठे लोड द लास्ट अनसेव्ड फाईल. यस, तर लक्षात घ्या. अरे यार, ठीक आहे, ओके, चलो, कोई बात नहीं. चलो, आता लक्षात घ्या. तुम्हाला इथं ह्या प्रॉपर्टीज नाही शिकायच्या. या प्रॉपर्टीज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. आपल्याला यामध्ये ज्या प्रॉपर्टी आपल्याला शिकायच्या आहेत, त्यामध्ये मेजरली लक्षात घ्या. सगळ्यात पहिला आपण डिफॉर्मेशन बद्दल शिकूया. डिफॉर्मेशन म्हणजे काय असतं? खूप सिंपल आहे. डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन शेप अँड साईज. शेप साईजमध्ये चेंज झाला त्याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो. एखादा आपल्याकडे काही इलास्टिक रबर वगैरे आहे का रे? शेप साईज दाखवलं असतं पोरांना कसा चेंज होतो. तर आहे का आपल्याकडे काही रबर वगैरे एखादा पर्टिक्युलर? बघा, इथं आपल्याला शिकायचं आहे इलास्टिसिटी प्रॉपर्टीबद्दल आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्लास्टिसिटी प्रॉपर्टी शिकायचं आहे. प्लास्टिसिटी, देन रिजिडिटी, देन स्ट्रेस काय असतं, स्ट्रेन काय असतं. या मेजर प्रॉपर्टीज आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. दीज आर द मेजर प्रॉपर्टीज विच वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहेत. आणि मॅटरबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं. कायनेमॅटिक्स तर तुम्हाला खूप बढिया पद्धतीनं माहिती आहे. मेकॅनिक्समध्ये आपण स्टडी केलं आहे की कायनेमॅटिक्स इज द ब्रांच ऑफ डायनामिक्स. डायनामिक्सची एक ब्रांच आहे. अँड डायनामिक्स मीन्स व्हॉट? इट इज द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स ॲक्टिंग ऑन द बॉडीज वेन द बॉडीज आर इन मोशनमध्ये बॉडी असताना जर आपण त्या बॉडीवर ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसचा, त्या फोर्सेसमुळे होणाऱ्या इफेक्टचा जर स्टडी करत असाल तर त्याला आपण डायनामिक्स म्हणतो. आणि या डायनामिक्सचीच ब्रांच आहे कायनेमॅटिक्स. फक्त इथं काय करतो आपण? अशा पद्धतीनं आपण डायनामिक्स स्टडी करतो की जिथं आपण मास आणि फोर्सेस कॉजिंग मोशनला कन्सिडर नाही करत. हे लक्षात घ्या. हे आपण परत डिस्कस करणार आहोत. आता लक्षात घ्या, पुढे जाऊया आपण परत हे सर्व टॉपिक आपल्याला शिकायचे. तर त्यामध्ये सर्वात पहिला हा जो सब टॉपिक आहे 1.1 डिफॉर्मिंग फोर्स, रेस्टोरिंग फोर्स आपण स्टार्ट करूया. तर लक्षात घ्या डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय असतं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, MCQ वाचा तुम्ही. पण आपलं सेशन जेव्हा तुम्ही बघणार ना, ते सेशन बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही कसा MCQ आला ना तर तुम्हाला तो सॉल्व करता येणार आहे. या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे, या पद्धतीनं तुम्ही स्टडी करायचा आहे. ठीक आहे, माझ्याकडे भरपूर सारा कंटेंट नाही आहे. जेवढा माझ्याकडे कंटेंट आहे या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू, सिलेबसच्या अकॉर्डिंग हा सर्व कंटेंट मी तुम्हाला एकदम डेप्थमध्ये जेवढा पॉसिबल होईल तेवढ्या डेप्थमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. फक्त तुम्हाला अजून काही इन डिटेल त्याच्यामध्ये गोष्टी भेटल्या तर तुम्ही ते अजून डेप्थमध्ये स्टडी करू शकता. बघा, डिफॉर्मेशन म्हणजे काय असतं?
डिफॉर्मेशन म्हणजे काय असतं, तर एकदम सिंपल भाषेमध्ये इथं लक्षात घ्या की चेंज इन शेप अँड साईज. चेंज इन शेप अँड साईज. शेप आणि साईजमध्ये जर चेंज झाला तर त्याला डिफॉर्मेशन म्हणायचं. डिफॉर्मेशन मीन्स व्हॉट? चेंज इन शेप अँड साईज. आता डिफॉर्मेशनबद्दल तुम्हाला कुठलाही MCQ आला, म्हणजे एखादं सेंटेन्स आलं की ज्या सेंटेन्सवरून तुम्हाला उलगडा होत असेल की या ऑब्जेक्टचा शेप आणि साईज चेंज होत आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की सपोज आय हॅव दिस फिगर, आय हॅव दिस ब्लॉक विच इज रेस्टिंग ऑन दिस सरफेस. या सरफेसवर हा एक ब्लॉक मी इथं प्लेस केलेला आहे. ABCD नावाचा ब्लॉक आहे, या सरफेसवर प्लेस केलेला आहे. आणि या ब्लॉकवर जर मी फोर्स अप्लाय केला, या ब्लॉकवर या एंड Aवर जर मी फोर्स अप्लाय केला, तर लक्षात घ्या या फोर्समुळं काय होतं, या ब्लॉकचा थोडाफार शेप बदलतोय. बघा हा जो A आहे ना, हा A पॉईंट थोडासा पुढे जातोय वरतून ढकलल्यामुळं, खाली तर हा फिक्स आहे. आणि C जो आहे तो पण थोडासा पुढे जाईल. मग बघा अशा पद्धतीनं हा ब्लॉक थोडासा टिल्ट होतोय. लक्षात येतोय? वरतून फोर्स लावल्यामुळे हा ब्लॉक काय होऊ लागला, थोडासा असा टिल्ट होत आहे. लक्षात घ्या. म्हणजे या ब्लॉकचा शेप आणि साईज जो आहे तो चेंज झालेला आहे. थोडासा शेप जो आहे याचा चेंज झालेला आहे, थोडासा तो क्रॉस झालेला आहे. अगोदर इथं राईट अँगल होता, आता इथं ॲक्यूट अँगल झालेला आहे. इथं राईट अँगल होता, इथं ऑब्ट्यूज अँगल झालेला आहे. म्हणजे शेप त्याचा इन जनरल चेंज झालेला आहे. आणि या चेंज इन शेप अँड साईजला डिफॉर्मेशन म्हणतो आपण. म्हणजे ABCD काय आहे, तर ABCD इज द इनिशियल पोझिशन ऑफ द ब्लॉक अँड दिस DC' this is the new position of the block. This is the condition after application of the force over this block. या ब्लॉकवर फोर्स लावल्यानंतर त्याचा शेप अशा पद्धतीनं चेंज झालेला आहे. म्हणजे शेप चेंज इन शेप अँड साईज झालेला आहे, म्हणून याला म्हणायचं डिफॉर्मेशन. सो डिफॉर्मेशन ऑफ द ब्लॉक टेक्स प्लेस. तर लक्षात घ्या मित्रांनो, एकदम बढिया पद्धतीनं याला डिफॉर्मेशन म्हणायचं. आता डिफॉर्मेशन ऑटोमॅटिकली झालं का बरं? ऑटोमॅटिकली डिफॉर्मेशन होणार आहे का? नाही होणार. आपण फोर्स लावला ना इथं, हा फोर्स लावला म्हणून डिफॉर्मेशन झालं की नाही? मग द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिफॉर्मेशन इज कॉल्ड डिफॉर्मिंग फोर्स. त्याला डिफॉर्मिंग फोर्स म्हणायचं. लक्षात घ्या. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय असतं? खूप सिंपल असा हा कॉन्सेप्ट आहे डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे द फोर्स विच कॉजिंग द डिफॉर्मेशन. असा फोर्स जो डिफॉर्मेशनसाठी, शेप आणि साईज चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्याला म्हणायचं डिफॉर्मिंग फोर्स. आता लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं माझ्याकडे एखादं इलास्टिकचं रबर आहे किंवा एखादं स्प्रिंग आहे, बघा माझ्याकडे स्प्रिंग, बघा अशा पद्धतीनं माझ्याकडे एक स्प्रिंग आहे. ठीक आहे, हा एक स्प्रिंग आहे माझ्याकडं. आणि या स्प्रिंगला जर मी स्ट्रेच केलं, बघा या स्प्रिंगला मी काय केलं, थोडंसं इकडे घेऊ, त्याला थोडंसं इकडे घेऊ. बघा हा स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला मी काय केलं, इथं अशा पद्धतीनं एक फोर्स लावला. बघा ही स्प्रिंग आहे, या स्प्रिंगवर मी काहीतरी पर्टिक्युलर मॅग्निट्यूडचा फोर्स अप्लाय केला आणि या फोर्सने मी याला ओढलं. असा फोर्स लावून मी स्प्रिंगला काय केलं, ओढलं. तर स्प्रिंगला ओढल्यामुळे काय होणार आहे, स्प्रिंगचं डिफॉर्मेशन होणार आहे, स्प्रिंग ताणल्या जाणार आहे. म्हणजे लक्षात घ्या तुमच्याकडं ही जी स्प्रिंग होती ही अशा पद्धतीनं थोडीशी एक्सपांड होणार आहे. बरोबर लक्षात येते सर्वांना? व्हेरी नाईस. चलो लक्षात घ्या की डिफॉर्मेशन होणार आहे, स्प्रिंग ताणल्या जाणार आहे. म्हणजे इथं स्प्रिंगचा शेप चेंज झालेला आहे, स्प्रिंगचा शेप साईज चेंज झाली, लेंथ वाढली, डायमीटर त्याचं थोडंसं कमी झालेलं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर लक्षात घ्या अशा पद्धतीने याला म्हणणार डिफॉर्मेशन ऑफ द स्प्रिंग. म्हणजे याच्यामध्ये ताण निर्माण होणार आहे, त्याला स्ट्रेस म्हणतात. स्ट्रेस, द इंटरनल स्ट्रेस इज इंड्यूस इन दिस स्प्रिंग. या स्प्रिंगमध्ये इंटरनल स्ट्रेस, एक तणाव निर्माण झालेला आहे. लक्षात घ्या, हे आपण पुढे डिस्कस करू. परंतु इथं लक्षात घ्या महत्त्वाचं की शेप आणि साईज चेंज झालेला आहे. परंतु जेव्हा तुम्ही हा फोर्स काढून घेणार, जेव्हा तुम्ही हा फोर्स रिमूव्ह करणार, एक्सटर्नली अप्लाइड फोर्स, तेव्हा ही स्प्रिंग काय करणार आहे, परत जशाला तशी होणार आहे. बरोबर. म्हणजे फोर्स जर तुम्ही काढून घेतला तर स्प्रिंग गेट्स कॉम्प्रेस अगेन अँड इट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. जो ओरिजिनल शेप आणि साईज आहे तो रिगेन करणारे, परत मिळवणारे. मग हा ऑटोमॅटिक मिळवणार आहे का, तर या स्प्रिंगमध्ये एक पर्टिक्युलर फोर्स आहे, तो शेप आणि साईजला रिगेन करण्यासाठी तिथं रिस्पॉन्सिबल आहे. त्याची जी ओरिजिनल पोझिशन आहे त्या ओरिजिनल पोझिशनला रिस्टोर करण्यासाठी या स्प्रिंगमधला जो फोर्स आहे तो रिस्पॉन्सिबल असणार आहे आणि त्याला म्हणायचं रेस्टोरिंग फोर्स. त्याला काय म्हणायचं, रेस्टोरिंग फोर्स. लक्षात घ्या, रेस्टोरिंग फोर्स मीन्स द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू रिगेन द ओरिजिनल शेप अँड साईज ऑन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आफ्टर रिमूव्हल ऑफ द एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. आता मी एवढं मोठं वाक्य सांगितलं, काही पोरांच्या असं डोक्यावरून जाणार आहे, बरोबर की नाही? त्यामुळे साध्या भाषेत लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्प्रिंगवर फोर्स लावला तेव्हा स्प्रिंगचं डिफॉर्मेशन होणार आहे, स्प्रिंग ताणल्या जाणार आहे, याला म्हणायचं डिफॉर्मेशन. जो फोर्स लावला आहे त्या स्प्रिंगचा शेप बदलण्यासाठी
त्याला म्हणायचं डिफॉर्मिंग फोर्स. आणि तुम्ही फोर्स काढून घेतला तर स्प्रिंग परत ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. ही स्प्रिंग ओरिजिनल पोझिशनला का येणार आहे? कारण या स्प्रिंगमध्ये आतमध्ये एक फोर्स इंड्यूस होतो. तुम्ही न्यूटनचा लॉ तुम्हाला माहिती आहे, ॲक्शनला रिॲक्शन असते. तर या मटेरियलमुळं याच्यामध्ये अशी एक रिॲक्शन तिथे क्रिएट होते की जेवढा तुम्ही याच्यावर फोर्स लावणार एक्सटर्नली तेवढा इंटरनली याच्यामध्ये ताण निर्माण होणार आहे, स्ट्रेस इंड्यूस होणार आहे. आणि त्यामुळं तो जो ताण आहे, तो जो स्ट्रेस आहे, तो इनवर्डच्या डायरेक्शनमध्ये असेल. तुम्ही आउटवर्डच्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावताय तर इनवर्डच्या डायरेक्शनमध्ये स्ट्रेस इंड्यूस होणार आहे. आणि तो या बॉडीची जी ओरिजिनल पोझिशन आहे त्याला रिगेन करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याला रिस्टोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला म्हणायचं रेस्टोरिंग फोर्स. आता लक्षात घ्या,